नमस्कार मंडळी. मला एक सांगा, तुमच्यासोबत कधी असं घडलंय का की तुम्ही सकाळी खूप चांगल्या मूडमध्ये आहात, पण अचानक ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा घरात कोणीतरी येतं आणि तुमच्या कामावर, कपड्यावर किंवा तुमच्या स्वभावावर एक छोटीशी नकारात्मक कमेंट करतं आणि तुमचा पूर्ण दिवस खराब होतो. तुम्ही तीच गोष्ट रात्री झोपताना विचार करून करून स्वतःचे डोके दुखवून घेता. तो मला असं कसा बोलला, तिची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल असं बोलायची, हा विचार आपल्याला आतून पोखरत राहतो. आपण त्या एका व्यक्तीच्या 2 शब्दामुळे आपला संपूर्ण दिवस, आपला आनंद आणि आपली शांतता उद्ध्वस्त करतो. जर तुमच्यासोबतही असं घडत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरणार आहे. आज मी तुम्हाला अशा 6 प्रॅक्टिकल आणि मानसिक टिप्स सांगणार आहे, ज्या समजून घेतल्यानंतर लोकांच्या फालतू बोलण्याचा तुमच्या मनावर 1% सुद्धा फरक पडणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवणार आहोत की कोणाचेही शब्द तुमचे मन दुखवू शकणार नाही. नंबर 2, लोक टोमणे का मारतात? यावरती आपण उपायाकडे जाण्यापूर्वी आपण हे समजून घेऊया की लोक असं वाईट किंवा नकारात्मक का बोलतात. जेव्हा आपल्याला यामागचं कारण समजतं तेव्हा आपलं दुःख अर्धं होऊन जातं. समोरची मानसिक स्थिती. बऱ्याचदा लोक तुमच्यावर रागवत नाहीत किंवा तुम्हाला वाईट बोलत नाहीत, तर ते त्यांच्या आतला कचरा तुमच्यावर रिकामा करत असतात. समजा एखाद्या माणसाचे घरात भांडण झाले किंवा ऑफिसमध्ये बॉसने त्याला ओरडले असेल, तर तोच राग, ती चिडचिड तुमच्यावर काढतो. यात चूक तुमची नसते, त्यांचा मूड खराब असतो. स्वतःच्या अपयशाची चिडचिड. जे लोक आयुष्यात स्वतः काही करू शकले नाहीत, त्यांना दुसऱ्या व्यक्तीकडे पुढे जाताना, आनंदी असताना बघवत नाही. त्यांना स्वतःचे अपयश लपवण्यासाठी इतरांना कमी लेखणे हाच एक मार्ग वाटतो. यालाच जलसी असे म्हणतात. जर तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले कपडे घालत असाल, चांगले कमवत असाल किंवा समाजात तुमची इज्जत असेल, तर काही लोकांना ते सहन होत नाही. त्यामुळे ते मुद्दाम तुम्हाला टोमणे मारतात, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कमी व्हावा म्हणून. लोकांचे बोलणे मनाला लावणे थांबवण्यासाठी 6 प्रॅक्टिकल. लोकांचे बोलणे मनाला लावणे थांबवण्याचे 2 सेकंदाचा नियम वापरा. जेव्हा कोणी तुम्हाला टोमणा मारतो किंवा वाईट बोलतो, तेव्हा लगेच रिॲक्शन देऊ नका. 2 सेकंद शांत राहा, एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला मनातल्या मनात 3 प्रश्न विचारा. हा माणूस माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे? याचे बोलणे माझ्या भविष्यासाठी किती गरजेचे आहे? याने जे म्हटले त्यात खरोखरच काही तथ्य आहे का उगाच? जर तिन्ही प्रश्नाचे उत्तर नाही असेल, तर तेथेच एक हलकेसे हसू द्या आणि तेथून पुढे निघून जा. तुमचे शांत राहणे हे समोरच्यासाठी सर्वात मोठे उत्तर असेल. तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवा. विचार करा, जर तुमच्या घराच्या टीव्हीचा रिमोट शेजाऱ्याच्या हातात असेल, तर तो त्याच्या आवडीचे चॅनेल लावेल आणि तुम्हाला ते बघावे लागेल. अगदी तसेच जर कोणी तुमचे कौतुक केले की तुम्ही खूप खुश होता आणि कोणी नावं ठेवले की तुम्ही रडायला लागता. याचा अर्थ तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल तुम्ही त्या लोकांच्या हातात दिला आहे. लोकांनी बटन दाबलं की तुम्ही दुःखी होता आणि हा रिमोट कंट्रोल आजच त्यांच्याकडून हिसकावून घ्या आणि स्वतःकडे ठेवा. शब्दाचे वर्गीकरण करायला शिका. कानाने ऐकलेली प्रत्येक गोष्ट मनापर्यंत कधी पोहोचूच देऊ नका. लोकांच्या बोलण्याचे 2 भाग करा. जर एखादी व्यक्ती तुमच्या चांगल्यासाठी तुमची चूक दाखवत असेल, तर ते मनाला लावा आणि स्वतःमध्ये सुधारणा करा. जे बोलणे फक्त तुम्हाला दुखावण्यासाठी किंवा खाली खेचण्यासाठी बोलले गेले आहे, त्याला कचरा समजा. जसा आपण घरातला कचरा डब्यात टाकतो, तसा हा विचाराचा कचरा डोक्याबाहेर फेकून द्या. सगळेच मला चांगले म्हणतील हा अट्ट सोडा. हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही कितीही चांगले वागा,
जगातील प्रत्येक माणूस तुमच्यावर खुश राहू शकत नाही. देवाला सुद्धा लोक नावे ठेवतात, आपण तर सामान्य माणूस आहोत. जर तुम्ही प्रत्येक व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःचे आयुष्य कधीच जगू शकणार नाही. लोकांना त्यांचे मत मांडू द्या, तुम्ही तुमचे काम करत राहा. माहिती आणि मत यातील फरक समजा, जेणेकरून कोणीतरी तुम्हाला म्हणाले की तू मूर्ख आहेस किंवा तुझ्याकडून काही होणार नाही, तर ते त्यांचे मत आहे, तो सत्य फॅक्ट नाही. समोरच्याने म्हटले म्हणून तुम्ही तसे बनत नाहीत. जोपर्यंत तुम्ही स्वतः त्यांच्या मतावर शिक्कामोर्तब करत नाही, तोपर्यंत त्यांच्या शब्दांची काहीच किंमत नसते. स्वतःला आपल्या ध्येयात इतकं व्यस्त ठेवा की रिकामे मन हे शैतानाचे घर असते. जेव्हा आपल्याकडे करायला काही मोठे काम नसते, तेव्हाच आपण जुन्या गोष्टींचा आणि लोकांच्या बोलण्याचा विचार करत तासनतास बसतो. स्वतःला आपल्या कामामध्ये, छंदामध्ये किंवा ध्येयामध्ये इतकं व्यस्त करा की कोणाच्या फालतू गोष्टी ऐकायला आणि त्यांचा विचार करायला तुमच्याकडे वेळच उरणार नाही. मानसिक ताकद कशी वाढवावी? मंडळी, शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि खूप तेवढंच लहानही आहे. देवाने आपल्याला हे आयुष्य काहीतरी मोठे करण्यासाठी दिले आहे, आनंदाने जगण्यासाठी दिले आहे. लोकांच्या दोन फालतू शब्दामुळे स्वतःचे अमूल्य अश्रू गाळणे आणि रात्रीची झोप उडवणे आजच बंद करा. आजपासून एक प्रतिज्ञा करा, माझी मनाची शांतता भंग करण्याचा अधिकार मी जगातल्या कोणत्याही व्यक्तीला देणार नाही. कोण काय बोलतंय याने काहीही मला फरक पडत नाही. तुम्ही स्वतःच्या नजरेत किती प्रामाणिक आहात याने मला फरक पडतो. हत्ती जेव्हा गल्लीतून जातो तेव्हा मागे कोण ओरडतंय याकडे तो लक्ष देत नाही, तो आपल्याच मस्तीत पुढे चालत राहतो. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात तसेच बनायचे आहे. तुम्हाला आजच्या या टिप्सपैकी कोणती टिप सर्वात जास्त पटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनात थोडी जरी सकारात्मकता आली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा. आणि ज्या लोकांच्या बोलण्याचा खूप जास्त विचार करतात, चॅनलवर नवीन असाल तर मानवी विचार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन आणि ऊर्जादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.